ती रोज एसटीने जायची. सरपंचाच्या मुलाने लिफ्ट दिली आणि पुढे जे झालं ते धक्कादायक होतं. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुरोगामी महाराष्ट्र महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराने हादरून गेला आहे. बदलापूर येथे 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसले आहेत. अशातच अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी ही अमरावती येथील शाळेत 9वी मध्ये शिकत आहे. दररोज एसटी बसने ती ये जा करते. शनिवारी सायंकाळी ती एसटी स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती. याच दरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्राने गावच्या वाटेवर तिला हेरले. त्याने तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला. त्या विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला. त्यानंतर तिने मोबाईलवरून कुटुंबियांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली. मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली. तो तिला गावाच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी आरोपी सरपंचाच्या मुलाला अटक केली आहे.